बिहारमध्ये नितीश कुमार यांनी 9व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। भाजपच्या साथीने नितीश कुमार हे पुन्हा मुख्यमंत्री झाले आहेत। आज दुपारी 12 वाजता त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला होता आणि आरजेडी सोबतच्या सरकारमधून त्यांचा पाठिंबा काढून घेतला। दरम्यान भाजपच्या पाठिंब्यासोबत नितीश कुमार यांनी नवं सरकार बिहारमध्ये स्थापन केलंय। नितीश कुमार यांच्यासह भाजपचे सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। दरम्यान नितीश कुमार यांच्या राजकीय कारकिर्दीवर आपण एक नजर टाकूयात। भाजपसोबत युती करून ते पुन्हा मुख्यमंत्री बनले आहेत। संयुक्त जनता दल आणि राजद यांच्या आघाडी सरकारचे नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होते। आतापर्यंतच्या कारकिर्दीत वेगवेगळ्या पक्षांसोबत तब्बल 8 वेळा त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि मुख्यमंत्री पद भूषवलंय। गेल्या वर्षात वारंवार सोयीच्या युत्या आघाड्या करून मुख्यमंत्रीपदी राहण्याचा आगळा वेगळा विक्रम सुद्धा त्यांच्या नावावर आहे। गेल्या 10 वर्षात 5व्यांदा राजकीय भूमिकेत त्यांनी टोकाचा बदल केलाय। 1985 साली ते पहिल्यांदा आमदार झाले। 1990 साली तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री म्हणून राहिले। 1994 साली लालूंपासून फारकत त्यांनी घेतली आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत समता पार्टीची स्थापना केली। 1996 साली एनडीए मध्ये त्यांनी प्रवेश केला। 1998 मध्ये समता पार्टी आणि जनता दलाचं एकत्रीकरण करून संयुक्त जनता दलाची स्थापना केली। 1998 मध्ये समता पार्टी आणि जनता दलाचं एकत्रीकरण करून त्यांनी संयुक्त जनता दलाची स्थापना केली आणि इथून राष्ट्रीय राजकारणातली त्यांची कारकीर्द खऱ्या अर्थाने सुरू झाली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।